नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस कॅपेबिलिटी काय असतं हे बघितलं आणि त्याच्या अगोदर आपण एक्स बार आर चार्टचे 2 प्रॉब्लेम घेतले होते. आता हा प्रोसेस कॅपेबिलिटी बेस्ड आणि एक्स बार आर चार्ट बेस्ड प्रॉब्लेम पूर्ण घेणार आहे. तर व्यवस्थित लक्ष द्यावे. In a capability study of a lathe used in a turning a shaft to diameter of 23.75 plus minus 0.1 mm. A sample of 6 consecutive pieces was taken each day for 8 days. The diameter of the shafts are given below. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला दिसतं इथं तर सगळ्यांचं ऍव्हरेज काढायचं. इथं एक्स बार साठी आपण एक टेबल बनवू. मी आता ह्याच्यातच बनवतो. एक्स बार आणि आर साठी टेबल बनवू. हा पहिल्यासाठी काय करायचं मित्रांनो, सगळ्यांची बेरीज करायची. कशी सगळ्यांची म्हणजे 23.77, 23.80, 23.78, 23.73, 23.76, 23.75 या सगळ्यांची बेरीज करायची. भागिले 6 करायचं. किती येते मित्रांनो ही बेरीज? 23.675. त्याला राऊंड अप केलं तर चालतं, 23.77 केलं तरी चालतं. 23.77. हा हे झालं. नंतर याची बेरीज सांगा मित्रांनो, भागिले 6. 23. 23. बरोबर आहे का? नंतर पुढची सांगा फास्ट. तिसऱ्याची 23.77. चौथ्याची 23 बेरीज करायची आणि भागिले 6 करायचं होतं. बघा मित्रांनो, मी सगळे डिफरन्स ते काढून घेतले. तुम्हाला एकदा समजून सांगतो. ह्या सगळ्यांची बेरीज करायची मित्रांनो. हे 23.77, 23.80, 23.78, 23.73, 23.76, 23.75 भागिले 6 करायचं हे उत्तर येतं. याचं पण बेरीज करायची, भागिले 6 करायचं हे उत्तर येतं. बेरीज करायची, भागिले 6 करायचं हे उत्तर येतं. बेरीज करायची, भागिले 6 तुम्ही कंटिन्यू अप टू 8 डेज. नंतर रेंज कशी काढायची मित्रांनो? सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू 23.73 आणि सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू 80. यांचा डिफरन्स घ्यायचा. 23.80 मायनस 23.73 0.07. तसंच इथं करायचं 23.81 मायनस 23.70 हे तर 0.11. तसंच इथं करायचं मित्रांनो, किती आहे? 23.80 मायनस 23.74. तसंच इथं करायचं. इथं किती आहे? 23.82 मायनस 23.74. तसं इथं करायचं मित्रांनो, 23.79 मायनस 23.75. तसं इथं करायचं मित्रांनो, 23.78 मायनस 23.73. तसं इथं करायचं मित्रांनो, 23.81 मायनस 23.75. तसंच इथं करायचं मित्रांनो, 23.79 ते 23.72. अशा प्रकारे तुम्हाला रेंज भेटते. लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. हा हे रेंज काढल्यानंतर ग्रँड एक्स बार. आता मूव टुवर्ड्स द स्टेप्स. ग्रँड एक्स बार म्हणजे समिशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. याची सगळ्यांची बेरीज करायची भागिले 8. सगळ्यांची बेरीज भागिले 8. हा नंतर तसंच आर बार. आर बारला पण काय करायचं मित्रांनो? समिशन ऑफ आर अपॉन एन. सगळ्यांची बेरीज भागिले 8. करा लवकर. बघा मित्रांनो, इथं समिशन ऑफ एक्स आलं 190.152 भागिले 8 केलं तर 23.769. एक्स डबल बार त्यालाच ग्रँड बार म्हणतो, ग्रँड एक्स बार म्हणतो आपण. आर बार नंतर समिशन ऑफ आर अपॉन एन. समिशन याची इथं याची म्हणजे या सगळ्यांची बेरीज मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज आलेली आपली 23.769 आणि ही आलेली आहे भागिले, सॉरी,
या सगळ्यांची बेरीज झालेली आपली 190.152 आणि ही आलेली 0.54. हा, तर आता काय करायचं, 0.54 भागिले 8 केलं तर हे येतं 190.152 केलं की भागिले 8 केलं की हे येतं. मग आता काय करायचं, कंट्रोल लिमिट्स UCL म्हणजे अप्पर कंट्रोल लिमिट्स एक्स बार चॅट साठी कंट्रोल लिमिट्स काढायचे. तर एक्स डबल बार ची व्हॅल्यू किती आहे, 23.769 प्लस A2 किती आहे, A2 किती आहे 0.48. A2 ची व्हॅल्यू 0.48. आर बार किती आहे 0.0675. हा, नंतर मायनस 0.48. आर बार किती आहे 0.0675. सांगा किती येतं मित्रांनो, पाच सांगा. 23.80. नंतर हे किती येतं मित्रांनो, 23.7366. मग आता कंट्रोल लिमिट्स फॉर आर बार, कंट्रोल लिमिट फॉर आर बार चार्ट, हा UCL अप्पर कंट्रोल लिमिट D4 इंटू आर, आर बार. हा, D4 किती आहे मित्रांनो, D4 आहे 2, 2 इंटू 0.0675. हा, आणि LCL D3 इंटू आर बार, D3 इंटू आर बार, D3 0 असतं. हा, म्हणून 0 उत्तर येईल. वरच्याचं सांग, 135, 0.135. आता काय करायचं मित्रांनो, चार्ट काढायचा आपल्याला, एक्स बार चार्ट आणि आर बार चार्ट. बघा मित्रांनो, चार्ज साठी आपल्याला या व्हॅल्यू लागणार आहे, 23.765, 23.77, 23.77, 23.7767, हे सगळ्या व्हॅल्यू लागणार आहे. हा, तर चार्ट साठी ह्या व्हॅल्यू लागणार आहेत, त्याने कन्फ्युज नाही व्हायचं. बघा मित्रांनो, आता आपण चार्ट काढू. सगळ्यात पहिले एक्स डबल बार, एक्स डबल बार किती आहे तुमचं मित्रांनो, 23.769, 23.769. UCL किती आहे, अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार किती आहे, 23.8014. नंतर लोअर कंट्रोल लिमिट किती आहे, 23.7366. बघा मित्रांनो, आता काय करायचं, 8 दिवस आहेत, 8 दिवसासाठी आपण अशा रेषा मारू, 1 2 3 4 5 6 7 8. हा, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 फेट मारायचे आहे. नंतर हा, आता पहिलं बघा मित्रांनो, पहिलं किती आपलं, पहिलीची व्हॅल्यू 23.765. हा, 23.765. हा, 23.765. दुसरी 23.77, तिसरी 23.77. इकडे बघा, 23.765 याच्या खाली, 23.765 याच्या खाली थोडं. हा, 23.77 याच्या वर येईन थोड, 23.77 हे पण वर येईल. नंतर बघा, 3 घेतो मी. हा, 23.776, 23.771, 23.75, 23.776. हे दोघंही 23.77 आहे. 776 थोडं वर येईल, थोडं वरी काढू, 23.776. नंतर 23.771, एक थोडं याच्या खाली. हा, नंतर याच्यात थोडं वर या, एवढं डिफरन्स राहणार नाही. नंतर 23.77 किती आहे, 758. 758 म्हणजे याच्या खाली येते, 758.
758. हा, नंतर 723 पॉईंट किती आहे? 776. तर 23.776 हे 776 हे इथं कुठतरी. नंतर लास्ट किती आहे? 766. आता 766 म्हणल्या वेळेस त्याच्या एकदम जवळ 766. पहिले किती 77 आहे. 765 बरोबर आहे ना मग ते 765 इथे थोडं 766 आहे. तर थोडं वर आहे असं अंदाजे घ्यायचं. हा, नंतर बघा मित्रांनो, त्याला जोडू आपण. हा, बघा प्रोसेस कंट्रोल मध्ये. प्रोसेस काय कंट्रोल मध्ये हे महत्वाचं आहे आपल्याला सगळ्यात सांगणं. हा झाला एक्स बार चार्ट. नंतर आता आर बार चार्ट. प्रॉब्लेम खूप मोठा आहे. आर बार चार्ट साठी पहिले आर बार यूसीएल नंतर एलसीएल. एलसीएल म्हणजे झिरो लाईन. 1 2 3 4 5 6 7 8. हा, आर बार किती आहे? आर बार 0.0 0.0675 आणि याचा अप्पर लिमिट किती आहे? 0.135. 0.135. हा, आता बघा व्हॅल्यू घेऊन घेऊ. ह्या व्हॅल्यू पहिलं 0.07, दुसरं 0.11, तिसरं 0.06. 0.07. 7 म्हणजे अंदाजे इथं कुठतरी. नंतर 0.011 इथं कुठतरी. तर 0.06 इथं कुठतरी. नंतर 0.08 इथं कुठतरी. नंतर 0.04. हे 0.0 किती होतं? 6 म्हणल्यास खाली येते. 0.06. 0.06 इथे येईल. तर 0.04 इथं येईल. 0.04 नंतर 0.05 इथे येईल. नंतर 0.06 इथे येईल. नंतर 0.07 7 हा 7 इथे येईल. हा, बघा याचा चार्ट. प्रोसेस इन कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल मध्ये लक्षात. नंतर आता काय करायचंय या प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो, एक नवीन प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठीच आपण पहिले प्रोसेस कॅपेबिलिटीची थिअरी बघितली. हा, तर बघा आता ह्याच्यात काय ह्याच्यात हा लक्ष द्या. ह्याच्यात काय विचारलेलं नीट लक्ष द्या. हे पहा, इन अ कॅपेबिलिटी स्टडी ऑफ लेथ यूज इन टर्निंग शाफ्ट ऑफ डायमीटर 23.75 प्लस मायनस 0.1 mm. हा, जर असं दिलं तर प्रोसेस कॅपेबिलिटी काढावं लागतं. हा, तर सोपं आहे हे पण. ते बघा नुसता तेवढा पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हे असा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर प्रोसेस कॅपेबिलिटी कशी काढायची? हा, इकडे बघा मित्रांनो, काय करायचं सगळ्यात पहिले एक्स मॅक्स काढायचं. एक्स मॅक्स आपण शिकलोय मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. एक्स मॅक्स 23.75 प्लस 0.1 23.85. नंतर एक्स मीन 23.75 मायनस 0.1 23 पॉईंट किती हे 65.
23.65 बरोबर आहे. एक्स मॅक्स आता डिफरन्स काढायचा याचा एक्स मॅक्स मायनस एक्स मीन 23.85 मायनस 23.65 0.2. मग काय करायचं मित्रांनो 6 सिग्मा काढायचं. तर 6 सिग्मा हा 6 इंटू सिग्मा 6 सिग्मा तर 6 सिग्माचं काय 6 इंटू आर बार डिवायडेड बाय डी टू आर बार डिवायडेड बाय डी टू. एकच मिनिट थांब 1 मिनिट थांब झालं 6 हा 6 इंटू आर बार किती आहे 0.0675 डिवायडेड बाय डी टू किती आहे डी टू किती आहे डी टू आहे 2.534 दिलेलं असतं 2.534 2.534 किती येतं सांगा किती येतं फास्ट सांगा एकच मिनिट किती येतं 0.15 काय येतं का फास्ट सांग 0.15 0.1598 हे पहा इकडे लक्ष द्या बरोबर आहे एक्स मॅक्स मायनस एक्स मीन इज ग्रेटर दॅन 6 सिग्मा 6 सिग्मा देअरफॉर प्रोसेस इज इन कंट्रोल प्रोसेस असं लिहायचं प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन जे पण स्पेसिफिकेशन आहे आणि प्रोसेस इज इन कंट्रोल इज इन कंट्रोल अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट काढू शकता मित्रांनो धन्यवाद